नमस्कार. मी डॉक्टर बिंदू चिमोटे, सेक्रेटरी इंडियन फर्टिलिटी सोसायटी विदर्भ चॅप्टर. मासिक चक्र आणि त्या दरम्यानच्या स्वच्छतेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. मासिक चक्र किंवा पिरियड्स हा प्रत्येक स्त्रियाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, एक नैसर्गिक धर्म आहे. हा एक रोग किंवा आजार नाही, परंतु या दरम्यान जर आपण स्वच्छतेची काळजी ठेवली नाही तर जरूर आपण अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतो. म्हणून मासिक चक्र किंवा पिरियड्सच्या दरम्यान या 4-5 दिवसात आपल्या आरोग्याची आणि एकंदर स्वच्छतेबाबत आपण काय करू शकतो आणि काय सवयी आपण लावल्या पाहिजेत ते मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तर चांगले सॅनिटरी पॅड्सचा वापर करा. स्वच्छ धुतलेला कापड पण यूज करू शकता, पण लक्षात ठेवा ते धुतलेलं आणि चांगलं वाळलेलं पाहिजे. तुम्ही ओलसर कापड यूज करू शकत नाही. त्या व्यतिरिक्त आजकाल कप्स आणि टॅम्पून्स पण अवेलेबल असतात, तुम्ही ते सगळं यूज करू शकता. दुसरं म्हणजे की दर 4-5 तासांनी तुम्ही हे सॅनिटरी पॅड्स किंवा कापड चेंज करायला हवे. जरी तुम्हाला रक्तस्राव कमी असेल तरीही तुम्हाला हे चेंज करणं आवश्यक आहे, कारण जास्त वेळ यूज केल्यावर काही इन्फेक्शन्स किंवा जसं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा जळजळ किंवा खाज असं सगळं होऊ शकतं. म्हणून तुम्ही ते थोड्या वेळानंतर ते बदलणं गरजेचं आहे. मग त्या दरम्यान तुम्ही कॉटनचे ढिले कपडे वापरा. तुमचे अंतर्वस्त्र पण ढिले आणि कॉटनचे पाहिजे. सिंथेटिक टाईट कपडे वापर करू नका यांचा. मग मेन म्हणजे तुम्ही शौचालयाचा जेव्हा प्रयोग करता तेव्हा स्वच्छता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जाताना किंवा झाल्यावर छान स्वच्छ पाण्याने हात धुवा. तेच नव्हे तर योनीचा भाग स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. तुम्ही आंघोळ करताना कोमट पाण्याने पण तो भाग स्वच्छ करू शकता. तुम्हाला काहीही स्ट्रॉंग केमिकल्स, रसायन, डिटर्जंट्स किंवा साबण हे यूज करायची गरज नाही. स्वच्छ पाण्याने पण ते काम होऊ शकतं. मग आपण जे डिस्पोज ऑफ करतो, यूज केल्यानंतर जे सॅनिटरी पॅड्स आहेत ते तुम्ही चांगल्या ठिकाणी पेपरमध्ये रॅप करून किंवा एक पेपर बॅगमध्ये टाकून ते डस्टबिनमध्ये ते डिस्पोज ऑफ करा किंवा ते तिथे टाका. उघड्या जागेवर ते टाकू नका किंवा तुम्ही कमोडमधून किंवा बाथरूमच्या सीटमधून ते टाकण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याने पण अजून इन्फेक्शन वाढण्याची, प्रसार होण्याची शक्यता होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे. त्या व्यतिरिक्त आता तुम्हाला कुठेही कधीही जर खाज आली किंवा तुम्हाला रॅशेस आले किंवा तुम्हाला जळजळ होत असेल तर तुम्ही त्या बाबतीत काहीही मनात हे करू नका, संकोच करू नका आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांचा मार्गदर्शन घ्या आणि उपचार करा. आणि त्या बाबतीत काहीही भीती किंवा काही शरम वाटण्याची गरज नाही. डॉक्टर जर पुरुष पण असेल किंवा स्त्री रोगतज्ञ असेल तरीही तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या बाबतीत फ्रीली बोलायला शिका. तुमच्या घरातले पुरुष देखील असतील तर त्यांना जागरूक करा की मासिक पाळीच्या दरम्यान तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा तुम्हाला काय दुखणं होतं की काय त्रास होतो ते त्यांना तुम्ही फ्रीली सांगा. म्हणजे कधीही आवश्यकता भासली तर ते तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकतात. तर तुम्हाला कोणत्याही बाबतीत शरम वाटायची गरज नाही. हा एक स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून तुम्ही स्वस्थ राहा, चांगले राहा. स्वतःच्या आहाराविषयी पण तुम्ही जागरूक राहा. चांगला आहार घ्या, खूप पाणी प्या आणि फळं आणि दूध प्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. हा एक रोग नाही तर एक रुटीन आहे आणि फक्त बेसिक तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं आरोग्य नेहमी चांगलं राहू शकतं. धन्यवाद.